नमस्कार मित्रमंडळी. आज मी तुम्हाला दाखवणार आहे डाळिंबामधील सुरसा किडा म्हणजेच शॉर्ट फॉर बोरर त्याला बोललं जातं. तर तो कसं नुकसान आपलं करतोय ते मी तुम्हाला दाखवतो. बघा, तर हे तुम्हाला दिसतोय ना, हा जो भुसा पडतोय ना, हा इथून पडतोय बघा, दिसते का तुम्हाला? या इथून पडतोय. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अशी एक तार घ्यायची. तार घेऊन काय करायचं, जिथून भुसा पडलेला आहे म्हणजे इथून हे बघा, तार किती आत जाते बघा. ही जी तार आहे ही अशी दाबून दाबून फिरवून घ्यायची, आतमध्ये जाणार बघा. हे बघा किती गेली, आता अजून सुद्धा जाते बघा. म्हणजे किती आतपर्यंत तो किडा गेलेला आहे. हे बघा, एवढी तार गेलेली. हा भुसा जो आहे साफ करून घ्यायचा आपल्याला. साफ करून घेतला त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला असे की इंजेक्शन घ्यायचं आहे. पुढची जी सुई असते ना ती काढून टाकायची, ती आपल्याला वापरत घ्यायची. सुई काढून टाकायची. तर अशा पद्धतीने पूर्ण साफ करून घ्यायचं आहे. म्हणजे झाड पिवळं पडण्याचं कारण सुद्धा हे आहे बरं का, की झाड पिवळं पडण्याचं कारण सुद्धा हे असू शकतं. आता जे बघताय ना, मी प्रत्येक झाड हे चेक करतच चाललो आहे, जेणेकरून प्रत्येक झाडाची निगा आपल्याला राखता येते. प्रत्येक झाड आपण बुंदा व्यवस्थित चेक करायचा थांबून,
कुठं भुसा पडतोय का हे चेक करायचं. भुसा जर पडत असेल, आता हे झाड बघा, या झाडाला कोणतीही इजा नाही, एकदम व्यवस्थित टवटवीत झाड आहे. पाणी सगळ्यांना सोबतच सोडलं जातं. ज्या झाडावरती अटॅक आहे त्या झाडावरती ग्रोथ पूर्ण कमी आहे, हे तुम्हाला नक्कीच जाणवेल. आता ह्या झाडावरती फ्युचरियम येऊन गेलेलं आहे, जे बोर्डात दिसतोय ना, त्यामुळं झाडं थोडी वीक आहेत. ही पहिल्यांदा म्हणजे सुरुवातीला आपल्याला माहीत नसल्यामुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर आपल्याला माहीत आहेत, पण आपण होईल तेवढं ते जगवण्याचा प्रयत्न करतो, त्याचा उपाय योजना करतो आहे. हे दिसतंच तुम्हाला. तर आज मी तुम्हाला जे सांगितले ते फक्त डाळिंबापुरतं नाही, प्रत्येक झाडामध्ये हा जो सॉर्ट होर बोरर आहे, सुरसा म्हटलं जातं, तो असतो. तर प्रत्येकानं आपल्या कोणत्याही झाडाची अशी काळजी घ्यायची आहे. अशाच व्हिडिओमधून मी तुम्हाला माहिती थोडी देत राहील. माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करत राहील. तर तुम्हाला काय प्रश्न विचारायचे तर नक्की कमेंट करून मला प्रश्न विचारू शकता. किंवा मला एखादी गोष्ट माहीत नसेल, यापेक्षा पण जास्त म्हणजे यापेक्षा पण अजून काय करता येत असेल तर ते मला कमेंटमधून तुम्ही सांगा, आणि प्रत्येकाचा प्रॉब्लेम एकमेकांना सांगून सॉल्व करूया आपण. तर माझ्या या यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.